नमस्कार मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारा या ठिकाणी आपल्याला एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे बघा. तर जी मुलं 12वी उत्तीर्ण झालेली असतील किंवा जी मुलं 12वीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी ही नोटीस असणार आहे. तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन 2026 सेशन सेकंडसाठी ही नोटीस असणार आहे. तर ही नोटीस जी आहे ती 1 फेब्रुवारी 2026ला रिलीज करण्यात आलेली आहे. आता त्या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची जी एक्झामिनेशन असणार आहे ती 2 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन कधी असणार आहेत बघा, 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या ठिकाणी रात्रीचे 9 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी ऑनलाईन या ठिकाणी किती सांगितलेले आहे, 25 फेब्रुवारी 2026पर्यंत 11:50 या ठिकाणी रात्रीचा टाईम असणार आहे. तर अशा प्रकारे जे काय ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भातील ही नोटीस आहे. तर ह्यामध्ये एक्झामिनेशन कधी असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत भरू शकतो आणि फी पेमेंट जे आहे ते कधीपर्यंत करू शकतो, त्या तारखा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत, जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे काय ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी जी काय लिंक आहे ती लिंक ह्या PDF तुम्हाला पाहायला भेटत असेल, किंवा त्या ठिकाणी मी तुम्हाला जे कमेंट बॉक्समध्ये आहे त्याच्यामध्ये जी काय लिंक आहे ती तुम्हाला लिंक त्या ठिकाणी जोडून देण्यात येईल. त्याचबरोबर ह्या ठिकाणी अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते आपल्याला थोडंसं बघायचे आहे बघा. आता ह्या ठिकाणी खालती थोडंसं आल्यानंतर आपल्याला काही परत दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळते बघा. तर एक्झिस्टिंग कॅन्डिडेट दॅट इज कॅन्डिडेट रजिस्टर्ड अँड अप्लाइड फॉर सेशन फर्स्ट ऑफ JEE मेन 2026 अँड विश टू अप्लाय फॉर JEE मेन सेशन सेकंड ऑल्सो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ज्या मुलांनी सेशन फर्स्टसाठी ॲप्लिकेशन केलेले आहे ती मुलं पण या ठिकाणी सेशन सेकंडसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी म्हणजे त्यांना परमिशन आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यासाठी त्यांना जे काय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोर्स पेपर तुमचा कोणता आहे तो निवडायचा आहे. जो पहिल्या सेशनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे सेम त्या टाईपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी फॉर न्यू कॅन्डिडेट सेशन सेकंड फॉर JEE मेन 2026साठी त्यांनी जे सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन, तर त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर JEE मेन 2026 सेशन सेकंड थ्रू फॉर द ऑनलाईन मोड ओनली थ्रू द वेबसाईट. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि जी काय वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटमार्फतच तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे जी काय इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. तर जी मुलं 12वी झालेली असतील किंवा जी मुलं 12वीला आहेत त्या मुलांसाठी ही नोटीस असणार आहे.